हळद रुसली कुंकू हसलं मालिकेच्या पुढील काही भागामध्ये आपल्याला जबरदस्त असा ट्विस्ट पाहायला मिळणार आहे, ज्यामध्ये आता जयकांतला मोबाईल सापडला आहे आणि जयकांत कृष्णाच्या मोबाईलमधला तो व्हिडिओ बघतोय। त्यामुळे आता जयकांतने ठरवलं आहे की हीच ती संधी आहे या मोबाईलमधील तो व्हिडिओ घ्यायची। मग आता मोबाईलमधला तो व्हिडिओ घेत असतो आणि मोबाईलमधला व्हिडिओ त्याचा घेऊन झालेला असतो, कारण त्याला आता एकमेव पुरावा भेटलेला असतो पूजाला ब्लॅकमेल करण्यासाठी। जर हा व्हिडिओ आपण पूजाला दाखवला तर पूजा नक्कीच आपल्याकडनं बाजूनं बोलेल आणि आपली बाजू ती सावरून घेईल आणि तिला आपल्या बाजूनं करून तिच्याशी लग्न करता येईल असा काहीसा डावना या जयकांतचा असतो आणि त्यामुळे जयकांत तो व्हिडिओ आपल्या मोबाईलमध्ये घेतो। त्यानंतर कृष्णाच्या मोबाईलमधला तो व्हिडिओ तो डिलीट करतो, का तर आता तो पुरावा त्याने स्वतःकडे घेतलेला असतो। मग कृष्णाच्या मोबाईलमध्ये कशाला हवा, कारण कृष्णाने जर हा पुरावा दुष्यंतला दाखवला तर आपल्या हातात तर सगळं निसटू शकतं, हे सुद्धा आता जयकांतला चांगलंच माहिती झालेलं असतं। त्यामुळे जयकांत जो आहे तो व्हिडिओ डिलीट करतो। तोपर्यंत दुष्यंत पोहोचलेला असतो। दुष्यंत तिथे पोहोचल्यानंतर जयकांतला म्हणत असतो की तू इथे काय करतोय, कारण त्या लोकेशनला बरोबर तिथे आता जयकांत असतो जिथे कृष्णाचा मोबाईल असतो आणि जयकांतच्या हातामध्ये कृष्णाचा मोबाईल असतो। जयकांतला आता विचारलं जातं की हा मोबाईल तुझ्याकडे कसा। त्याच वेळेला जयकांत आता सांगू लागतो की खरं तर ना हा मोबाईल इथे मला पडलेला दिसला आणि त्यानंतर कृष्णाचा वॉलपेपर त्यावर दिसला, म्हणूनच मी विचार केला की हा मोबाईल तर कृष्णेचा आहे, म्हणूनच मी तो आता मोबाईल घेतला। मग म्हटलं कृष्णाला द्यायलाच येईन, म्हणूनच तो मोबाईल घेऊन निघतच होतो, तेवढ्यातच तू आलास, असं देखील जयकांत आता दुष्यंतला सांगू लागतो। मग त्यानंतर दुष्यंत जयकांतकडनं तो मोबाईल घेतो, कारण तो मोबाईल घेऊन त्याला आता तातडीने तिकडनं निघायचं असतं। कृष्णाला तो मोबाईल हवा असतो म्हणून दुष्यंत तो मोबाईल जयकांतकडनं घेतो आणि घरी यायला निघालेला असतो। दुसरीकडे आता कृष्णा जी आहे ती मात्र आता चांगलाच डाव खेळत असते आणि ती आता बोलत असते बायजाबाईला की आज तुमचा पिक्चर वाचणार आहे, आज धमाल येणार आहे, आज खरी मजा येणार आहे, या भाषेतच ती आता बोलत असते। जेव्हा या सगळ्या गोष्टी बोलते ना ती, तेव्हा मात्र आता खूपच भीती बायजाबाईला वाटू लागलेली असते, कारण बायजाबाईला कळून चुकलेलं असतं की जर आपला व्हिडिओ प्ले केला तर आपलं काही खरं नाही, आपलं सगळं सत्य बाहेर येणार आणि त्याच सत्याची तिला आता भीती वाटत असते। जरीने बाहेर आणलं तर दुष्यंतसमोर आपलं काय स्थान राहणार, काय नाव राहणार। तर दुष्यंत जेव्हा तिथे येतो तेव्हा बायजा घाबरलेली असते। बायजाला असं वाटतं की आता झालं, आपण संपलो, म्हणूनच बायजा दुष्यंतकडे बघत असते। तर दुष्यंत हा कृष्णाला म्हणत असतो की कृष्णा हा घे तुझा मोबाईल। तर कृष्णा म्हणत असते की कुठे सापडला हा मोबाईल। त्यावर कृष्णाला तो सांगू लागतो की हा मोबाईल ना मला आपल्या गावाच्या वेशीवर सापडला आणि तो सुद्धा नेमका होता तो म्हणजे आपल्या या जयकांतच्या हातामध्ये। जयकांतलाच तो मोबाईल सापडला होता, म्हणजे जयकांतने तो मोबाईल ठेवला होता आणि तो घेऊनच येणार होता, तितक्यातच मी पोचलो। बरं झालं जयकांतलाच सापडला, नाही तर दुसऱ्या कोणाला सापडला असता तरीसुद्धा पुन्हा प्रॉब्लेम झाला असता, असं देखील आता म्हटलं जातं। जेव्हा या सगळ्या गोष्टी बोलल्या जातात ना, तेव्हा मात्र आता पूजा आपला मोबाईल वगैरे सगळं काही पाहते, पण आता पूजा तो व्हिडिओ आहे की नाही हे बघत नाही, कारण दुष्यंत समोर असतो आणि बायजाला तो व्हिडिओ तर दाखवायचा असतो। पण तेव्हा विचार करते की उगाच आता आपण काहीतरी बोलून बसू आणि मोबाईलमध्ये व्हिडिओ जर नसला तर, कारण तिलाही संशय होता जयकांतच्या हाती मोबाईल लागलाय म्हटल्यावर त्यातून काहीतरी गेलं असू शकतं, म्हणूनच ती आता थोडी का होईना शांत असते, म्हणूनच ती आता इथे काहीच बोलत नसते। त्यामुळे आता कुठेतरी जाऊन वाटत असतं की बायजाबाईला चला आपण या सगळ्यातून वाचलो, सुटलो एकदाचं, नाहीतर आपली वाट लागली असती। जर आपलं सगळं सत्य बाहेर आलं असतं तर आता तरी कृष्णेने तो व्हिडिओ दाखवला नाही आहे, पण हा मोबाईल जयकांतला सापडला आहे, तर आपण जयकांतला सुद्धा विचारायला हवं की त्यानं या मोबाईलमध्ये काही पाहिलं आहे का, त्याने या मोबाईलमधला काही डाटा डिलीट केला आहे का, हे सुद्धा मला विचारायला हवं त्याला, असाही विचार ना आता बायजा करत असते। कृष्णाला मात्र मोबाईल तर भेटलेला असतो, पण आता कृष्णाला उत्सुकता लागून राहिलेली असते की या मोबाईलमध्ये तो व्हिडिओ आहे की नाही, आणि म्हणूनच आता तो व्हिडिओ तिला तपासायचा असतो। म्हणूनच तर ती आता तो व्हिडिओ तपासायचं ठरवते। पण आता दुष्यंत कृष्णाला ओरडत असतो आणि तिला म्हणत असतो की पुन्हा जर मला न सांगता कुठेही गेलीस ना तर लक्षात ठेव, आजही बघितलंस ना की तुझ्यावर कशा पद्धतीने त्या चोरांनी हल्ला केला, ऐनवेळेला जर मी तिथे आलो नसतो तर
तर काय झालं असतं, तुला या सगळ्या गोष्टी कळतायत का, असं देखील आता कृष्णाला दुष्यंत बोलत असतो आणि ओरडू लागतो. जेव्हा आता दुष्यंत कृष्णाला या सगळ्यामुळे ओरडतो तेव्हा मात्र आता कृष्णा शांतच राहते. तिच्याकडे आता शांत राहण्यावाचून पर्याय उरलेला नसतो. पण बाळजा खरं तर खूप जास्त खुश असते, कारण आता तरी कृष्णाने हा व्हिडिओ दुष्यंत समोर वाजवलेला नसतो. दुसरीकडे आता पाहिला मिळतं, जी पूजा आहे तिने जयकांतला कॉल केलेला असतो. तिला आता काही झालं तरी सुद्धा घरात घुसायचं आहे आणि त्यासाठी तिला पर्याय मिळत असतात आणि मग ती आता या संदर्भातले पर्याय विचारात घेत असते आणि ती आता जयकांतला फोन लावून विचारते की मला सांग ना, मला कसं जाता येईल त्यांच्या घरामध्ये. मग रांगडे पाटलांच्या घरामध्ये यायचं असेल तर त्यासाठी तुला मला भेटावं लागेल, मला भेटल्याशिवाय तुझं काही होऊ शकत नाही, असं देखील आता जो जयकांत असतो तो पूजाला सांगू लागतो. त्यामुळे पूजाला जयकांतचं काही झालं तरी ऐकावं लागतं, दुसरा पर्यायच उरलेला नसतो. त्यामुळे आता पूजा जयकांतला भेटण्यासाठी खूप जास्त एक्सायटेड झालेली असते आणि त्यासाठी ती त्याला भेटायचं ठिकाण वगैरे विचारते. तर तो तिला तातडीनेच भेटायला तिच्या घराजवळ येतो. जेव्हा तो तिला भेटायला आलेला असतो तेव्हा ती त्याला म्हणत असते की काय झालं, मी आता रांगडे पाटलांच्या घरामध्ये कसा प्रवेश करू शकते याबद्दल जरा मला सांग. मग आता तो रांगडे पाटलांच्या घरामध्ये घुसण्यासाठी त्याच्याकडे जो असलेला व्हिडिओ असतो तो प्ले करून तिला दाखवू लागतो आणि तो व्हिडिओ पाहिल्यानंतर आता मात्र मोठा धक्काच पूजाला बसलेला असतो. पूजा म्हणत असते की हा तर कृष्णाने बनवलेला व्हिडिओ आहे, मग हा व्हिडिओ तुझ्यापर्यंत कसा येऊन पोचला. त्याच वेळेला तो म्हणतो की माझं नाव काय आहे जयकांत, तू जरी मला हलक्यात गिनती करत असली तरीसुद्धा माझी कामना दी ग्रेट आहेत, त्यामुळे माझ्याकडे हा व्हिडिओ आहे. हा व्हिडिओ जर लक्षात ठेव, मी दुष्यंतला दाखवला तर काय होऊ शकतं, म्हणजे एका दगडात दोन पक्षी मी मारू शकतो. एकतर तुझं सत्य हे सुद्धा सगळ्या जगासमोर येईल, दुष्यंत समोर येईल, त्याच्या मनातून तर ऑलरेडी तू उतरली आहेस आणि अजून तू उतरशील. आणि दुसरं म्हणजे एक गोष्ट लक्षात ठेव की हा जर व्हिडिओ मी बाळजाबाईंना दाखवला तर बाळजाबाईंचं सुद्धा काही खरं नाही. तुमचा जो काही प्लॅन होता ना तो अखेरीस दुष्यंत समोर उघडा होईल. त्यापेक्षा मी तुला बेस्ट ऑप्शन देऊ का, तुला रांगडे पाटलांच्या घरात यायचंच आहे आणि मानात राहायचंय तर तुला एकच ऑप्शन आहे, ते म्हणजे माझ्याशी लग्न करणं. तुला मी सांगतोय, तुला नाही ना महाराणी बनवून त्या घरात ठेवलं तर माझं नाव देखील जयकांत लावणार नाही. बघ विचार कर, तुला रांगडे पाटलांची संपत्ती हवी आहे आणि मला तू हवी आहेस आणि तुझ्यासाठी ना मी काही करायला तयार होऊ शकतो आणि त्या बाळजाबाईच्या विरोधात सुद्धा मी जाऊ शकतो. बाळजाबाईची सत्ता उद्ध्वस्त करण्यासाठी आपण दोघंही जण हात मिळवणी करूया, म्हणजे त्या घरावर फक्त आणि फक्त आपलं राज्य असेल. बाळजाबाईची सत्ता गेली तर त्या जागी तूच उभी राहू शकतेस आणि एकदा का तू उभी राहिलीस की सगळं आपल्या हातात आहे, असं देखील आता जयकांत हा बोलत असतो. जयकांत जेव्हा या सगळ्या गोष्टी बोलतो ना तेव्हा मात्र आता इथे असणारी पूजा विचार करते. पूजा आता त्याला म्हणत असते की तू जे काही बोलतोयस त्या सगळ्या गोष्टीचा मी विचार करते, यासाठी मला थोडा वेळ दे. लगेच मी कोणत्याही गोष्टी तुला आता सांगू शकत नाही, पण थोडा वेळ दिलास तर नक्कीच मी हे सगळं काही विचार करून तुला सांगेन. मग तू कधीपर्यंत सांगशील, किती दिवसांची मुदत हवी आहे, तर ती म्हणते की मला 2 दिवसांची मुदत दे, मला जरा विचार करू दे. मग तोही म्हणतो की ठीक आहे. दुसरीकडे आता बाळजाचं डोकं फिरलेलं असतं, कारण बाळजाचं चित्त थाऱ्यावर नसतं. ती विचार करत असते की जयकांतकडे मोबाईल होता, मग जयकांतला आपण विचारूया का की तो व्हिडिओ कुठे आहे नेमका. म्हणूनच ती आता जयकांतला विचारते. जयकांत तिच्या समोर येतो तेव्हा जयकांतला ती म्हणत असते की तू कृष्णेचा मोबाईल घेतला होतास, त्यामध्ये तुला मोबाईलमध्ये काही व्हिडिओ वगैरे सापडला का. त्यावर जयकांतही आता हो असं म्हणतो. मग जयकांत म्हणू लागतो की मी तो व्हिडिओ डिलीट केलेला आहे. डिलीट केलेला व्हिडिओ ऐकताच बाळजाला खूप जास्त आनंद होतो, पण तो व्हिडिओ आता पर्सनली प्ले करून दाखवतो. तो व्हिडिओ असतो जयकांतच्या मोबाईलमधला तो व्हिडिओ बघूनच ना आता बाळजाला खूप मोठा धक्का बसतो, कारण बाळजानं या सगळ्याचा विचारही कधी केला नव्हता. ते सगळं काही आता घडत असतं. जयकांत आता मोबाईलमधला तो व्हिडिओ दाखवू लागतो आणि तो व्हिडिओ त्याच्या हातातच मोबाईल ठेवून तो दाखवतो. त्यानंतर बाळजा म्हणत असते की हा जो व्हिडिओ होता
होता तो तर त्या कृष्णेच्या मोबाईलमध्ये होता, मग हा व्हिडिओ तुझ्या मोबाईलमध्ये कसा काय आला असा प्रश्न ती आता त्याला करू लागते. त्याच वेळेला तो तिला म्हणतो की हा व्हिडिओ माझ्याकडे मी सेंड करून घेतला म्हणून आला आहे. आणि राहिला प्रश्न कृष्णाच्या मोबाईलमध्ये व्हिडिओ असल्याचा, तर काळजी करू नका काकी साहेब, तो व्हिडिओ मी ऑलरेडी डिलीट केलेला आहे असंही आता तो सांगू लागतो. पण त्यानंतर बाळजाला तो आता ब्लॅकमेल करतो. बाळजाला सांगत असतो, पण काकी साहेब तुम्हाला काय वाटतं, हा माझ्या मोबाईलमध्ये जो व्हिडिओ आहे तो जर मी दाखवला दुष्यंतरावांना तर काय होईल हो तुमचं. बाळजा आता घाबरते. बाळजा जयकांतला म्हणते, काय रे तुझी इतकी हिंमत वाढली का. मग बाळजाला जयकांत म्हणतो, हिंमत नाही हो, आता कसं तुमच्या सगळ्या गोष्टी माझ्या हातात आहेत आणि मग तुम्हाला मी सांगेन ते ऐकावं लागेल, नाहीतर हा व्हिडिओ दुष्यंतला दाखवायला मला वेळ लागणार नाही असं देखील आता जयकांत डायरेक्टच बाळजाला बोलतो. बाळजा आता खूप जास्त घाबरते. काय करावं हे सुचत नसतं. बाळजा म्हणते की या सगळ्यासाठी काय करावं लागणार आहे, म्हणजे तेव्हा तू माझ्या बाजूने बोलशील ते तरी मला सांग असंही आता विचारलं जातं. त्याच वेळेला आता जयकांत म्हणतो की साधं सोपं काम आहे, त्या पूजेचं आणि माझं लग्न लावून द्या. मग मी कशाला तुमचा हा व्हिडिओ दाखवतोय, मला त्या पूजासोबत लग्न करायचं आहे. मग जर तुम्ही आमच्या लग्नाला सहमती दिली, या घरची सून म्हणून तिला स्वीकारलं माझी बायको म्हणून, तर मी हा व्हिडिओ दुष्यंतला नाही दाखवणार. बघा मग माझं हे चॅलेंज तुम्हाला पटतंय का, स्वीकारताय का तुम्ही माझं हे चॅलेंज असंही आता विचारलं जातं. त्याच वेळेला आता बाळजा त्याच्याकडे बघू लागते. बाळजा म्हणते ठीक आहे मी लावून देईन तुझं लग्न असं देखील ती आता जयकांतला सांगते. त्यामुळे जयकांत थोडा शांत बसतो. दुसरीकडे पाहायला मिळतं की आता कृष्णा जी आहे ती अढळरावांसोबत बोलत असते. तर अढळराव कृष्णाला म्हणत असतात की काय झालं कृष्णे, तुला तुझा मोबाईल सापडला ना, मग व्हिडिओ दाखवलास की नाही, व्हिडिओ दाखवून टाक त्या दुष्यंतला, मग बघ कसं सगळं काही पलटतं ते. पण आता कृष्णा सांगत असते की नाही ना आबा, मोबाईलमध्ये तो व्हिडिओच नाही. मग अढळराव म्हणतात मोबाईलमधला व्हिडिओ कसं काय गायब झाला, जयकांतने बहुतेक डिलीट केला याबद्दल कृष्णा बोलत असते, कारण तो मोबाईल जयकांतनेच आणून दिला होता. मग मला असं वाटतं जयकांतनेच त्या मोबाईलमधल्या व्हिडिओचं काहीतरी केलेलं आहे असंही आता लक्षात येतं. मग अढळराव म्हणतात नक्कीच बाळजानंच त्याला तो व्हिडिओ डिलीट करायला सांगितला असेल बघ, पण पोरी हरू नकोस, काही झालं तरीसुद्धा तुला तो व्हिडिओ मिळवावा लागेल आणि त्यासाठी तू प्रयत्न कर आणि अजून काही पुरावे भेटत आहेत का हेही बघ, म्हणजे कसं या सगळ्यातून तू सुटशील असं देखील आता अढळराव जे आहेत ते कृष्णाला सांगतात. त्यामुळे कृष्णाही आता म्हणत असते की हो तुम्ही बोलताय ते अगदी बरोबरच आहे. मग आता कृष्णा देखील अढळरावांचं सगळं म्हणणं ऐकते आणि तीसुद्धा आता पुन्हा एकदा त्या जयकांतकडे जाऊन त्याला जाब विचारायचं ठरवते, कारण तिला माहिती आहे की या सगळ्याच्या मागे ना जयकांतच आहे, दुसरं कोणीसुद्धा नाही आहे. त्यामुळेच ना आता ती या सगळ्याचा व्यवस्थितपणे शोध घ्यायचं ठरवते. जयकांतकडे ती आता जाते आणि जयकांतला म्हणत असते, काय रे जास्त माजलायस का, बोल, माज आला असेल तर तसं सांग. मग आता जयकांत म्हणत असतो, काय झालं आहे का कृष्णे, इतका आवाज चढवून माझ्याशी बोलतेस, घडलं आहे का इतकं. त्यावर आता चांगल्या भाषेत सांगू की कसं सांगू हे आम्हासनी सांग, मग तुला बघतो. मग बोलतोयस का तू. मग जयकांत म्हणतो की काय केलं आहे मी ते तरी सांगतेस का मला. मग आता तो म्हणत असतो की अरे ना तुझ्यामुळे माझं काम ना लई म्हणजे लई सोपं झालं आहे बघ. मग आता ती विचारते म्हणजे मला कळलं नाही मी काय केलं आहे आणि माझ्यामुळे तुझं काम सोपं कसं काय झालं. त्यावर जयकांत म्हणत असतो की अगं तू तो व्हिडिओ नाही का बनवलास, त्या व्हिडिओनं आता माझं सगळं काम मला हवं तसं होणार आहे. मग कृष्णा त्याला विचारते म्हणजे तो व्हिडिओ तूच डिलीट केला आहेस ना. जयकांत सरळ म्हणतो की हो तो व्हिडिओ मीच डिलीट केलेला आहे. कृष्णाला राग येतो. कृष्णा म्हणते की एक गोष्ट लक्षात ठेव, त्या बाळजानं तुला सांगितलं असेल तो व्हिडिओ डिलीट करायला, पण आता एक जरी पुरावा तो नष्ट केलास ना तरी माझ्याकडे अजून असे बरेच पुरावे मी शोधू शकते आणि त्या बाळजाला मी एक्सपोज करू शकते. त्यामुळे जे काही तुम्ही चेले आहात ना त्यांना तर मी शिकवणारच आहे धडा, पण त्याशिवाय त्या बाळजाबाईचं सुद्धा खरं रूप सगळ्या जनतेसमोर आणणार आहे. तोपर्यंत ही जी कृष्ण आहे ती शांत बसणाऱ्यातली नाही आहे असं देखील आता म्हटलं जात असतं. मग आता कृष्णाही बघतच राहते आणि ती
डायरेक्टली जयकांतला धमकी देऊ लागते. त्यामुळे जयकांत थोडा बिथरतो, पण तो आता म्हणतो की थँक्यू, पण तुझ्यामुळे माझं काम खूप जास्त सोपं झालं आहे, कारण आता लवकरच तुझी बहीण देखील या घरात येणार आहे, असा तो शेवटचा जो काही ऑप्शन आहे तो सांगू लागतो. त्यामुळे आता कृष्णाला हे ऐकून खूप मोठा धक्का बसतो. तर तुम्हाला हा भाग कसा वाटला हे कमेंटमध्ये नक्कीच सांगा आणि अशाच नवनवीन भागांसाठी आपल्या चॅनललासुद्धा सबस्क्राईब करायला विसरू नका. चला तर मग भेटूया पुढच्या भागामध्ये. तोपर्यंत टाटा बाय. व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करायला विसरू नका. चॅनलवर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब नक्कीच करा.